Hello everyone. Myself Sujata Dilip Patil, English subject teacher from PV Kanya Shala Pune. Today we are going to discuss about question number 2, 3 and 4 from our activity sheet. Section 2 Textual Passages. पाठ्यपुस्तकातील उतारांवरील प्रश्न असा हा विभाग असेल. In this section there will be two textual passages. Each passage is for 10 marks. This section is for 20 marks. Type of questions will be like this. Question number 2A, A1 ते A5 असे 5 प्रश्न या प्रश्न प्रकारामध्ये असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल. असा एकूण 10 गुणांसाठीचा हा प्रश्न असेल. तसेच यातील क्वेश्चन नंबर A3 व क्वेश्चन नंबर A4 हे 2 प्रश्न व्याकरणावर आधारित असतील व A5 हा प्रश्न तुमचे स्वमत व्यक्त करा अशा स्वरूपाचा असेल. प्रश्न क्रमांक 2B या प्रश्नाचे स्वरूपही 2A प्रमाणेच असेल. या प्रश्नालाही 10 गुण असतील. असा हा विभाग 2 हा एकूण 20 गुणांसाठी असेल. सेक्शन 3 पोएट्री. विभाग 3 कविता. या विभागात पाठ्यपुस्तकातील कवितांवर आधारित कृती असतील. In this section there will be two activities on textual poem and these are question number 3A poem for comprehension and question number 3B poem for appreciation. Each activity is for 5 marks. This section is for 10 marks. Type of questions will be like this. विभाग 3 हा कविता विभाग आहे. या विभागामध्ये पाठ्यपुस्तकातील कवितांवर आधारित कृती असतील. या विभागात एकूण 2 कृती दिलेल्या असतील. एक क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B. क्वेश्चन 3A हा असेल आकलनासाठी कविता आणि क्वेश्चन 3B हा असेल रसग्रहणासाठी कविता. प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांसाठी असेल. म्हणजे हा एकूण विभाग हा 10 गुणांसाठी असेल. प्रश्न प्रकार कशा प्रकारचे असतील ते पहा. A1 सिंपल फॅक्च्युअल, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि A3 पोएटिक डिव्हाइसेस असा हा एकूण 5 गुणांसाठीचा अशा प्रकारे प्रश्न असतील. Question 3A poem for comprehension. This activity is for 5 marks. प्रश्न क्रमांक 3A हा आकलनासाठी कविता. ही कृती असेल 5 गुणांसाठी. There will be 3 questions in this activity. These are as like this. Question number 3A A1 simple factual. This activity is for 2 marks. In this activity questions will be like this. Say true or false, complete the sentence, choose correct alternative, etc. या प्रश्न प्रकारात चूक की बरोबर, खालील विधाने पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा इत्यादी प्रकारचे प्रश्न असतील. ही कृती 2 गुणांसाठी असतील. Then next is activity number A2. Question number A2 complex factual. This activity is for also 2 marks. In this activity questions will be like this. Describe, do you think, do you like, give your opinion, etc. या प्रश्न प्रकारात वर्णन करा, तुम्हाला काय वाटते, तुमच्या मते काय इत्यादी प्रकारचे प्रश्न असतील. ही कृती सुद्धा 2 गुणांसाठी असेल. And then next question is question number A3, that is poetic devices. This activity is for 1 mark. In this activity questions will be like this. Rhyming words, rhyme scheme, related words, describing words, words used in Old English,
फिगर्स ऑफ स्पीच एटसेट्रा. या प्रश्न प्रकारात यमक जुळणारे शब्द, वर्णनात्मक शब्द, जुन्या इंग्रजीमध्ये वापरलेले शब्द इत्यादी प्रकारचे प्रश्न असतील. ही कृती 1 गुणांसाठी असेल. या ठिकाणी उदाहरण म्हणून तुम्हाला ही कविता दिलेली आहे. पाठ्यपुस्तकातील कवितेतील कुठलीही 2 किंवा 3 कडवी अशा प्रकारे दिली जातील. ती व्यवस्थित वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिणे अपेक्षित आहे. आकलनासाठी कविता यावर कशा प्रकारचे प्रश्न असतील ते उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न दिलेले आहेत. ते व्यवस्थित वाचून त्याचा अभ्यास करा. प्रश्न क्रमांक 3 A2 या ठिकाणी उदाहरण म्हणून अशा प्रकारचा प्रश्न असू शकेल असं तुम्हाला सांगितलेलं आहे. उदाहरणासाठी हा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि अभ्यास करा. प्रश्न क्रमांक 3 A त्यामधील A3 हा प्रश्न असा असू शकेल. हे सर्व प्रश्न तुम्हाला उदाहरणासाठी आणि अभ्यास करण्यासाठी दिलेले आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 3B पोएम फॉर ॲप्रिसिएशन. प्रश्न क्रमांक 3B रसग्रहणासाठी कविता. दिस ॲक्टिव्हिटी इज फॉर 5 मार्क्स. कवितेचे रसग्रहण ही कृती 5 गुणांसाठी असेल. या प्रश्न प्रकारात तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता दिली जाईल व त्याखाली 5 मुद्दे दिले जातील. याचं उत्तर या मुद्द्यांमध्येच किंवा मुद्द्यांप्रमाणेच लिहिणं अपेक्षित आहे. कशा प्रकारे असेल ही कृती पाहूया. Points for appreciation and marking scheme will be like this. कवितेचे रसग्रहण करत असताना दिलेल्या मुद्द्यांनुसार उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. दिलेल्या मुद्द्यांनुसार गुणविभागणी कशी असेल ते पाहूया. टायटल is for half mark. Name of poet is for half mark. Rhyme scheme is for 1 mark. Figure of speech anyone is for 1 mark. And theme central idea is for 2 marks. कवितेचे रसग्रहण करत असताना दिलेल्या मुद्द्यांनुसार उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कवितेचे रसग्रहणासाठी हे अशा प्रकारे मुद्दे असतील. टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम और सेंट्रल आयडिया. या मुद्द्यांनुसारच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कवितेचे रसग्रहण या प्रश्न प्रकाराचे उत्तर मुद्द्यांनुसार कशा प्रकारे लिहिणे अपेक्षित आहे ते उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. Section 4 Non-textual passage. This section is for 15 marks. In this section, there are 2 activities and these are question number 4A non-textual passage. That passage is for comprehension. Type of questions is same as question number 2A and B. And question number 4B same passage for summary writing. Question number 4A is for 10 marks and question number 4B is for 5 marks.
विभाग 4 मध्ये अपठित उतार्यावरील प्रश्न असतील. हा विभाग 15 गुणांसाठी असेल. यात 2 प्रकारच्या कृती दिलेल्या असतील. एक म्हणजे प्रश्न क्रमांक 4A हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आकलनासाठी उतारा असा असेल. हा प्रश्न असेल 10 गुणांसाठी. या कृतीसाठी प्रश्न प्रकार प्रश्न क्रमांक 2A आणि प्रश्न क्रमांक 2B प्रमाणेच प्रश्न असतील. Question number 4B, summary writing. Distribution of marks for summary writing. 1 mark is for suggest a title. Central idea or theme is for 2 marks and 2 marks for proper language. गुणांची विभागणी अशी असेल. शीर्षक साठी 1 गुण असेल, थोडक्यात सारांशासाठी 2 गुण असेल आणि व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचनेसाठी 2 गुण असतील. असा हा एकूण प्रश्न 5 गुणांसाठी असेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 हे कशा प्रकारचे असतील आणि त्या प्रश्नांची उत्तम तयारी कशी करावी याची चर्चा आपण केली. Question number 4B, summary writing. Distribution of marks for summary writing. 1 mark is for suggest a title. Central idea or theme is for 2 marks and 2 marks for proper language. गुणांची विभागणी अशी असेल. शीर्षक साठी 1 गुण, थोडक्यात सारांशासाठी 2 गुण आणि व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचनेसाठी 2 गुण असतील. असा हा प्रश्न 5 गुणांसाठी असेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 कशा प्रकारचे असतील आणि या प्रश्नांची उत्तम तयारी कशी करावी याविषयी आपण चर्चा केली. I hope you have enjoyed this lesson a lot. Thank you. See you in the next lesson.